नमस्कार मित्रांनो, मी पाटील पानडी ग्रामीण बोरलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत। मित्रांनो, आपण जळगाव भागामध्ये चाळीसगाव या गावामध्ये आलेलो होतो। जवळजवळ 160 किलोमीटरचं अंतर आपण कव्हर करून या भागात पोहोचलेलो आहे। मित्रांनो, आपण याच्या आधी एक गाव घेतलं, त्या गावात पॉईंट दिले। मला इकडे याचा कंटाळा आला, काम भरपूर झालं, थकलेलो खूप होतो आणि तब्येत थोडी 2-3 दिवस होऊन डाऊन होती, आपल्या सर्वांना माहिती आहे। तर पण यांचा फोन बरेच दिवस चालू होता, यांना खूप गरज होती, पॉईंट बघितला होता त्यांनी, पण त्या पॉईंटवर त्यांचा विश्वास नव्हता, म्हणून आता त्यांनी आपल्याकडून पॉईंट काढलेला आहे। मित्रांनो, आपण पॉईंट दिला। मित्रांनो, क्षेत्रामध्ये आलो, जर बघितलं भागामध्ये तर पूर्ण ड्राय एरिया आहे, कुठंच तुम्हाला हिरवळ अशी दिसणारच नाही अजिबात। जर मी माझ्या चौबाजूला जरी बघितलं तरी मला फक्त लिंबाचे झाडं हिरवे दिसत आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही झाड हिरवं नाही आहे। म्हणजे पाण्याची इतकी बिकट परिस्थिती झालेली मित्रांनो। आपण रॉड आणि नारळाच्या साह्याने इथं आपण एक बोर पॉईंट काढलेला आहे मित्रांनो। तर जवळजवळ माझ्या मते त्याची हाईट 270-275च्या आसपास सांगितलेली। ते थोड्या दिवसात लगेच बोर पॉईंट घेऊन टाकणार आहे। तर मित्रांनो, पॉईंट कसा ओळखायचा, आता इथं मी तुम्हाला बऱ्याच आधी सांगितलेलं आहे। आपण क्षेत्र पूर्ण चेक केलं, त्याच्यानंतर त्यांचे तो काही थोडे मनात ज्या शंका होत्या, प्रॉब्लेम कुशंका होत्या, त्या आपण त्या काढल्या। त्याच्यानंतर काही पॉईंट चेक करून घ्यायचे, रिचेक आपण ते पण रिचेक करून दिलेले, कारण विहिरीचा पॉईंट होता तो पण आपल्याला रिचेक करायचा होता, तो पण करून दिलेला आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, आपण यांचं विहिरीचं रिचेक करून दिलं मित्रांनो, आणि त्यांना ती विहीर खाली घ्यावं लागणार आहे, कारण ती पॉईंट खाली होता। त्याच्यानंतर मित्रांनो, आपण पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना आपल्या सर्वांसमोर मांडलेली होती। आणि तर बोटा मागे कॅमेराची तर मित्रांनो, आपण रॉड नारळाच्या साह्याने पाणी चेक करून दादांना पॉईंट दिलेला आहे। तर गणेश भाऊंनी एवढी भारी संकल्पना राबवलेली, जे आपण इतर व्हिडिओमध्ये सांगतो की मित्रांनो, आपण ड्राय भागामध्ये झाडं लावा, पाणी अडवा, पाणी जिरवा, ही मोहीम राबवली पाहिजे। तर गणेश भाऊंनी काय केलं माहिती आहे का, ती मोहीम राबवली। मी मुद्दाम आपल्याला दाखवतोय, प्रत्येक शेतकऱ्यांनी जर ही मोहीम राबवली तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे। जर आपण 160 किलोमीटर लांब येऊन आपल्याला जर त्यांनी ही मोहीम दाखवली, मी तुम्हाला दाखवतो तिथं जाऊन की त्यांनी कशा प्रकारे पाणी अडवायची जिरवायची सिस्टम राबवलेली। तर ते 2 मिनिटं तुम्हाला सांगतील त्यांनी काय केलेलं आहे। दादा, तुमचा परिचय द्या आणि आपण पाणी अडवा पाणी जिरवा आणि मला किती जाऊन कॉन्टॅक्ट करता, आपण बोर पॉईंट कसा काढतो। माझं नाव आहे गणेश भाई याचा पुढे या पुढे 15 दिवसापासून कॉन्टॅक्ट करतोय। तेव्हा सरांनी आज मला होकार दिला यायचा, आणि मी सरांना दाखवलं माझी संकल्पना का बुवा मी जलतारा प्रकल्पानुसार 5x5चे 2 गड्डे घेतले आणि त्यांना पूर्णपणे दगडाने भरून घेतलेले पाणी अडवा पाणी जिरवामध्ये। आणि ती आता संकल्पना सर्वांनी राबवावी, जेणेकरून हा दुष्काळ सर्वांना पाणी जिरवल्यामुळे, पाणी विहिरीनं वाढल्यामुळे दुष्काळ जाणवणार नाही। ती सर्वांनी प्रयत्न पॉईंट दिला आहे, तुम्ही 1-2 दिवसामध्ये मित्रांनो, एवढा सुंदर पॉईंट इथं काढलेला आहे आपण। आता मला आहे ना, एक काय झालं माहिती आहे का, मला त्या वारुळाच्या साईडला एक मस्त पॉईंट भेटलेला आहे आणि वारुळाचं काम चालू होतं, म्हणून मी तिथं एक मस्त सुंदर पॉईंट काढला। त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही एवढी सुंदर मोहीम राबवलेली, ती फक्त तुम्हाला दाखवायची होती मला, मी तुमच्यापर्यंत पोहोचणार होतो। चला लगेच बघू। वारुळाचं काम चालू आहे, आपण वारुळ शेजारी इथं पॉईंट दिलेला आहे। तर अशा पद्धतीनं आपण वारुळा शेजारी पॉईंट दिलेला आहे मित्रांनो। तर वारुळाचं काम चालू होतं म्हणून मला जी पॉईंट द्यायची ती डेअरिंग झाली। जर आपण ही परिस्थिती बघता, जर इथला आसपासचा एरिया जर विचार केला तर पाण्याची परिस्थिती गंभीर खूप बिकट झालेली मित्रांनो। तर आपण काय करायचं माहिती आहे का, सगळ्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम राबवायची, सगळ्यांना विनंती। मग मी काय केलं, इथं दुसरी लाईन शोधली, तिथं पण आपल्याला क्रॉस लाईन भेटली आणि आपण तिथं पॉईंट दिलेला आहे मित्रांनो। तर मी तुम्हाला लगेच दाखवतो त्यांनी ती संकल्पना कशी राबवलेली, चालला लगेच। मित्रांनो, हिटिंग खूप होती, कॅमेऱ्याला प्रॉब्लेम झाला होता, कॅमेरा तुम्ही बघू शकता कसा शेक होते, आवाज क्लिअर येत नव्हता, त्याच्यामुळे मला बॅकग्राऊंड आवाज टाकून तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवायला लागतोय। त्याचं कारण असं आहे, आपण तुम्हाला दाखवायला चाललेलं होतं त्यांनी ती मोहीम कशी राबवलेली, तुम्ही लगेच बघा। मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, इथं त्यांनी आता काय केलं, 5x5चं खड्डं घेतलेलं आहे आणि खोली किती घेतली, 5x5च आहे ना, रुंदीला पण आणि याला खोलीला पण 5x5चं खड्डं आहे, खोलीला पण तेवढाच आहे। आणि मुरुम त्यांनी आणून ठेवलेला आहे दोन्ही साईडला। आता दगड तर त्यांनी टाकलेला आहे आणि मुरुम पण आणून ठेवलेला आहे, जेणेकरून त्यांनी मुरुम आणि दगड आणून ठेवलेलं आहे, जेणे म्हणजे काय होईल का, पावसाळ्यात जे पाणी येतं, जे जमिनीच्या कडाला वाहतं, ते इथं जिरल्या जाईल आणि त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे, सगळ्या शेतकऱ्यांना, ना की आम्हाला।
म्हणजे जे आम्ही एकदम म्हणजे जीवापाड सांगतो, जीवावरून सांगतो की झाडं लावा, झाडं जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. मित्रांनो, ही संकल्पना राबवली पाहिजे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो, इथला कुठंच हिरवा दिसणार नाही. म्हणजे इतका ड्राय भाग आहे मित्रांनो, पूर्ण ड्राय भाग आहे. तर दादांची सुद्धा अशीच परिस्थिती झालेली. त्यांनी खूप बोर पॉईंट घेतले, त्यांना पण असेच प्रॉब्लेम आले यांना. त्याच्यानंतर आपण म्हणून मी सांगतो की पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवली. त्यांनी दुसरं जे खड्डं घेतले त्या शेताच्या त्या कोपऱ्याला घेतलेलं मित्रांनो. तिथं पण त्यांनी 5x5चा खड्डा घेऊन आणि 5x5 रुंदी, 5x5 खोली असे केले. तुम्ही 10x10चा करा, 15x10चा करा, 15x20चा करा. जेवढा मोठा खड्डा करशाल तेवढा तुमचा फायद्याचा आहे. फक्त तुमचा काय खर्च येणार आहे, मुरुम आणि दगड ह्या 2 गोष्टी लागणार आहे तुम्हाला. पण हे तुमच्या फायद्याचं आहे. पाणी अडवलं पाणी जिरवलं ते प्रत्येक शेतकऱ्यांनी हे गोष्टी केल्या पाहिजेत. प्रत्येक जे आपला शेतकरी मित्र आहे त्यांनी ह्या सबस्क्रायबर किंवा शेतकरी मित्र आहे त्यांनी ह्या गोष्टी राबवल्या पाहिजे आणि काम केलं पाहिजे मित्रांनो. तर चला, मी जास्त काय पकवत नाही तुम्हाला, पण नक्कीच तुम्ही पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम राबवा. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहे. कारण काय होतं, पानड्याचं काम तर चालूच राहणार आहे नेहमी, ते काय बंद पडणारं नसतं. पण तुम्ही ह्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच भविष्यात तुम्हाला याचा रिझल्ट पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. आपण हा मुद्दाम घरी येऊन व्हिडिओ बनवते, त्याचं कारण असं आहे, टेम्परेचर खूप होतं. जवळजवळ 40 to 43 डिग्री असं टेम्परेचर असल्यामुळं आपला मोबाईल कॅमेरा होता माझ्यासोबत, त्याच्यावर मोबाईल पण होता, दोन्ही हीट झालेलं होतं. त्याच्यामुळे मला कुठे व्हिडिओ बनवता नाही आले. आणि काल जर मी त्या भागात गेलेलो होतो, मी जर जळगाव आणि नगर जर कम्पेअर केलं तर जळगावमध्ये टेम्परेचर खूप भयानक होतं. त्याचं कारण असं आहे, आपण ज्या क्षेत्रामध्ये गेलो, ज्या भागामध्ये गेलो, तिथं पाण्याचं जर कमतरता बघितली म्हणजे शेती एरियात, तर मला हिरवळ ही कुठं बघायला भेटलीच नाही. क्वचित ठिकाणी, फक्त म्हणजे क्वचित ठिकाणी, म्हणजे क्वचित ठिकाणी. तर मी एवढा परेशान झालो त्या भागात जाऊन. म्हटलं काय चालू आहे. त्याच्यानंतर दादांनी एवढी भारी तिथं मोहीम राबवली, जलतारा, म्हणजे पाणी अडव पाणी जिरवा. मी हे प्रत्येकाला सांगतो की मित्रांनो, तुम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजे. पाणी अडवलं पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे. म्हणजे ना की तुम्ही नका ना मित्रांनो, काय करा माहिती का, एक झाड लावा किंवा पाणी अडवा पाणी जिरवा. म्हणजे तुम्हाला काहीच करायचं नाही. फक्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, 5x5 किंवा 5x10 असा खड्डा घ्या किंवा 20x20चा. त्याच्यात तुमच्या परिस्थितीनुसार ते खड्डा तुम्ही करा, त्याच्यात दगड टाका, त्याच्यावर मुरुम टाका आणि त्यानुसार तुम्ही काम करायला सुरुवात करा मित्रांनो. एकाने सुरुवात केली म्हणजे काय होतं माहिती आहे का, तर आसपासचा शेजारचा ऑटोमॅटिक ती सुरुवात करणार. जशी आता गणेश भाऊंनी सुरुवात केलेली कामाला, की त्यांनी खड्डे घेतले, 2 ठिकाणी खड्डे घेतले, 5x5चे खड्डे घेतले, 5x खोलीला पण आहे आणि 5x5चा रुंदीला पण आहे. त्यांनी ते खड्डे घेऊन त्यांनी हा प्रकल्प राबवायला सुरुवात केली. इतकं सुंदर, म्हणजे मला गेल्या इतकं इम्प्रेसिव्ह वाटलं. म्हणजे आपण म्हणतो एक अशी मानवर झाल्यासारखं झालं का दादांनी काहीतरी कामाला सुरुवात केली. आणि शेतकऱ्यांसाठी हा चांगला मेसेज आहे. तर जास्त बोलणार नाही मित्रांनो, नक्कीच तुम्ही या गोष्टी राबवल्या पाहिजे. तुमच्या भागामध्ये खरंच पाण्याची खूप कमतरता आहे. जर बघितलं तर हिरवळ कुठंच बघायला भेटत नाही, प्रत्येक ठिकाणी तेवढंच आहे. नक्कीच तुम्ही पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, एवढंच मी सांगेन. ही मोहीम तुम्ही राबवा. गणेश भाऊंनी कामाला सुरुवात केलेली, तुम्ही पण सुरुवात करा. गणेश भाऊंचे मनापासून अभिनंदन. आणि त्यांच्या आपण जे पॉईंट दिलेला आहे त्याला पण नक्की 100% पाण्याला यश येवो एवढी साईचरणी प्रार्थना करतो. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओला इथंच थांबतो मी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.